राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS 10वीच्या मुलांसाठी ही परीक्षा असते. या परीक्षेमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणी या पेपरचा अभ्यास सुरू केला असता आपण कॅलेंडर या चॅप्टर मधील पार्ट 3 उर्वरित भाग जो आहे तो आपण आज पाहणार आहोत. Today we have to learn the remaining part in a mental ability test paper is the calendar. To find how many leap year in given years. आज आपल्याला दिलेल्या वर्षामध्ये किती लीप वर्ष येतात. लीप year already you known, given year divisible by 4 it is leap year. आपण अगोदर पाहिलेलं आहे लीप वर्ष कशाला म्हणतात की ज्या इसवी सणाला 4 ने पूर्ण भाग जातो त्याला आपण लीप वर्ष असं म्हणतो. ऑलरेडी याचा अभ्यास आपण केलेला आहे. इन फर्स्ट 100 years हाऊ मेनी लीप इयर्स. पहिल्या 100 वर्षामध्ये किती लीप वर्ष येतात. In a first 4 year contain 1 leap years. First 8 years contain 2 leap years. First 12 years contain 3 leap years. First 16 years contain 4 leap years. And first 20 years contain 5 leap years. पहा या ठिकाणी पहिल्या 4 वर्षामध्ये 1 लीप वर्ष येतं. पहिल्या 8 वर्षामध्ये 2 लीप वर्ष येतात. पहिल्या 12 वर्षामध्ये 3 लीप वर्ष येतात आणि पहिल्या 16 वर्षामध्ये 4 लीप वर्ष येतात. पहिल्या 20 वर्षामध्ये 5 लीप वर्ष येतात. कारण गिवन इयर डिव्हिजिबल बाय 4 इट इज लीप इयर. कारण ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला आपण लीप वर्ष असं म्हणतो. पहिल्या 4 वर्षामध्ये 2004 समजा आपण कन्सिडर करूया. हे लीप वर्ष आहे त्याला 4 ने भाग जातो. ठीक आहे. सिमिलरली फर्स्ट 24 years contain 6 leap year. First 28 years contain 7 leap years. First 32 years contain 8 leap years. First 36 year contain 9 leap years. And first 40 years contain 10 leap years. म्हणजे पहिल्या 24 वर्षामध्ये 6 लीप वर्ष येतात. पहिल्या 28 वर्षामध्ये 7 लीप वर्ष येतात. पहिल्या 32 वर्षामध्ये 8, पहिल्या 36 वर्षामध्ये 9 आणि पहिल्या 40 वर्षामध्ये 10 लीप वर्ष येतात. आणि उरलेले जे असतात ते काय असतात, ऑर्डिनरी इयर असतात. समजा उदाहरणार्थ पहिल्या 40 वर्षामध्ये 10 लीप वर्ष आहेत, उर्वरित 30 वर्ष काय असतील, ऑर्डिनरी इयर असतील. सिमिलरली फर्स्ट 44 years contain 11 leap years. First 48 years contain 12 leap years. In this way, first 60 years contain 15 leap years. म्हणजे पहिल्या 44 वर्षामध्ये 11 लीप वर्ष येतात. अशा पद्धतीने पहिल्या 60 वर्षामध्ये 15 लीप वर्ष येतात. सिमिलरली फर्स्ट 64 year contain 16 leap years. In this way, first 80 years contain 20 leap years. पहिल्या 80 वर्षामध्ये लीप वर्ष 20 लीप वर्ष येतात. सिमिलरली first 84 years contain 21 leap years. Similarly, first 96 year contain 24 leap years. 100 is divisible by 4 but it is not leap year because it is 100 years, 400, 800, 1200 divisible by 400 it is leap years.
100 do not divide 400. It is not leap year. Therefore, first 100 years contain 24 leap years. पहिल्या 100 वर्षामध्ये 24 लीप वर्ष असतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला लीप वर्ष जर ओळखता आले किती आहेत, हाऊ मेनी लीप इयर्स इन अ गिवन इयर्स, दिलेल्या एकूण वर्षामध्ये किती लीप वर्ष येतात, हे जर तुम्हाला फाइंड आउट करता आलं तर पुढील प्रकारची उदाहरणे तुम्हाला सोडवता येतात. 100 is not leap year because it is not divisible by 400. कारण 100 हे शतक वर्ष आहे, 100ला 400 ने भाग जात नाही, म्हणून 100 हे लीप वर्ष नाही. 100ला 4 ने भाग जातो, पण ते काय शतक वर्ष आहे. 100, 200, 300, 400 हे काय तर शतक वर्ष आहेत. शतक वर्षाला 400 नेच भाग गेला तर त्या इसवी सनाला आपण लीप वर्ष म्हणतो. To find how many leap years an ordinary year in given number of years. दिलेल्या एकूण वर्ष संख्यामध्ये लीप वर्ष किती आहेत आणि ऑर्डिनरी वर्ष किती आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. In this table contain number of years and leap years and remaining is a ordinary years. First 4 year contain 1 leap year and remaining 4 minus 1 is a 3. 3 is a ordinary years. पहिल्या 4 वर्षामध्ये एक लीप वर्ष आहे. 4 मधून एक लीप वर्ष गेला, 3 वर्ष शिल्लक राहतात. ती पहिली 3 वर्ष म्हणजे ऑर्डिनरी इयर, साधे वर्ष आहेत. म्हणजे पहिल्या 4 वर्षामध्ये एक लीप वर्ष आणि साधे 3 वर्ष. सिमिलरली इन अ फर्स्ट 16 इयर्स, पहिल्या 16 वर्षामध्ये कंटेन 4 लीप इयर्स अँड 16 मायनस 4 इज अ 12 ऑर्डिनरी इयर्स. पहिल्या 16 वर्षामध्ये 4 लीप वर्ष असतात. जर 16 मधून 4 लीप वर्ष गेले तर राहिलेले 12 हे काय असतात, ऑर्डिनरी इयर्स, साधे वर्ष असतात. सिमिलरली इन अ फर्स्ट 32 इयर्स कंटेन 8 लीप इयर्स and remaining 24 ordinary years. In this way, to find first 56 years contain 14 leap years and 42 ordinary years. 56 divided by 4, then we get 14. 56 minus 14 is equal to 42 is the ordinary years. First 60 years contain 15 leap years and 60 minus 15 is a 45 ordinary years. In this way, first 100 years, पहिल्या 100 वर्षामध्ये contain leap years 24 and 100 minus 24 is equal to 76. म्हणजे पहिल्या 100 वर्षामध्ये 24 लीप वर्ष येतात. जर 24 लीप वर्ष येत असतील तर उर्वरित 76 हे काय असतात, ऑर्डिनरी इयर असतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर तुम्हाला एकूण वर्षाची संख्या माहिती असेल तर त्या वर्षाच्या एकूण संख्येमध्ये लीप वर्ष किती येतात आणि ऑर्डिनरी इयर, साधे वर्ष किती येतात हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्हाला शोधता येईल तेव्हा उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता, तुम्हाला तो वार काढता येईल. ठीक आहे. First you understand the how many leap years and how many ordinary years in a given years first to find out. प्रथम तुम्हाला दिलेल्या एकूण वर्षामध्ये साधे वर्ष किती आहेत, लीप वर्ष किती आहेत या पद्धतीने तुम्हाला काढता येतात. ओके. Counting of odd days in a given date and years. This point is important. Counting of odd days in a given date and years. दिलेली तारीख आणि दिलेले वर्ष असेल तर त्यामध्ये ऑड डेज किती असतात हे माहिती होणे महत्त्वाचे आहे, कारण ऑड डे वरच तुम्हाला तो वार शोधता येतो. First you understand, first 100 years contain 76 ordinary year and 24 leap years.
प्रथम हे समजून घ्या की पहिल्या 100 वर्षामध्ये आपण आताच पाहिलेलं आहे 24 लीप इयर्स असतात आणि उर्वरित 76 ऑर्डिनरी इयर असतात. इन अ फर्स्ट 100 years contain 76 ऑर्डिनरी इयर प्लस 24 लीप इयर्स. कसे काढायचे आहेत 24 लीप इयर्स आपण अगोदर आता पाहिलेलं आहे. त्याचा आपण आधार घेतलेला आहे आणि पहिल्या 100 वर्षामध्ये 24 लीप वर्ष येतात आणि 76 ऑर्डिनरी इयर येतात. 76 ऑर्डिनरी इयर. इन ऑर्डिनरी इयर कंटेन 1 ऑड डेज. एका साध्या वर्षामध्ये 1 ऑड डेज येतो आणि इन लीप इयर हॅव्हिंग 2 ऑड डेज. आणि पहिल्या लीप वर्षामध्ये 2 ऑड डेज येतात. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. ठीक आहे. मागच्या पार्ट 1 आणि पार्ट 2 भागामध्ये ऑर्डिनरी इयर साधे वर्ष असेल तर 365 दिवस असतात. 365 ला जर आपण 7 ने डिवाइड केलं तर आपला एक बाकी शिल्लक राहते. ती एक म्हणजेच ऑड डेज असेल. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. 366 ला जर आपण 7 ने भाग दिला तर 2 बाकी उरते म्हणजे नंबर ऑफ ऑड डेज इन अ लीप इयर इज अ 2. म्हणून लीप वर्षामध्ये ऑड डेज 2 असतात आणि ऑर्डिनरी इयर मध्ये ऑड डेज 1 असतात. मग आपण पाहूया असे 76 वर्ष आहेत. पहिल्या 100 वर्षामध्ये आपल्याला ऑड डेज काढायचे आहेत. ही जर हिंट तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला पुढे 200 वर्ष 300 वर्ष 400 वर्ष यामध्ये ऑड डेज किती येतात हे तुम्हाला मल्टिपल काढता येईल. 26 ऑर्डिनरी इयर्स कंटेन नंबर ऑफ ऑड डेज 76 into 1 प्लस 24 लीप इयर्स कंटेन नंबर ऑफ ऑड डेज 24 into 2. एका लीप वर्षामध्ये 2 ऑड डेज आहेत तर 24 वर्षामध्ये 24 गुणिले 2 ऑड डेज येतील. एका ऑर्डिनरी इयर मध्ये 1 ऑड डेज आहे तर 76 वर्षामध्ये 76 गुणिले 1 ऑड डेज येतील. देअर प्रोडक्ट 26 into 1 is a 76 plus 24 into 2 is a 48. 76 plus 48 is the number of odd days. Their sum is 124 odd days. 124 divided by 7 is equal to 17 quotient is a week and 5 is a remainder is the remaining odd days. Therefore, in first 100 years contain 5 odd days. You always remember first 100 days contain number of 5 odd days. Write down here. First 100 years contain the 5 odd days. Number of odd days in a 100 years is equal to 5 odd days. Similarly, number of odd days in a 200 years. First 200 years. Number of odd days in a first 200 years. पहिल्या 200 वर्षामध्ये किती ऑड डेज येतात? आपण पाहिलं in a first 100 years contain 5 odd days. The first number of 200 years contain 5 into 2 is equal to 10. 10 is a greater than number of 7. 10 divided by 7 is equal to odd day is a 3. When you know number of odd days in a first 100 years, then also to find the number of odd days in a first 200 years. 5 multiplied 2, then we get 10. 10 is a greater than 7. 10 divided by 7, remainder is a 3. 3 is the number of odd days in a first 200 years. आपल्याला माहिती आहे पहिल्या 100 वर्षामध्ये 5 ऑड डेज येतात. तर पहिल्या 200 वर्षामध्ये 5 गुणिले 2 बरोबर 10. आठवड्यामध्ये 7 वार असतात. 10 7 पेक्षा मोठे आहेत. जर आपण 10 ला जर 7 ने भाग दिला तर बाकी 3 उरते. म्हणजेच पहिल्या 200 वर्षामध्ये नंबर ऑफ ऑड डेज 3 येतात. सिमिलरली टू फाइंड नंबर ऑफ ऑड डेज इन अ फर्स्ट 300 इयर्स. पहिल्या 3 वर्षामध्ये किती येतात ते पाहूया.
5 multiply 3 is equal to 15. 15 divided by 7, remainder is a 1. That is number of odd days is equal to 1. Hence, number of odd days in the first 300 year is a odd days 1. पहिल्या 300 वर्षामध्ये 5 गुणिले 3 बरोबर 15. 15 ला 7 ने भाग द्या, बाकी 1 उरते, म्हणजे पहिल्या 3 वर्षामध्ये नंबर ऑफ ऑड डेज 1. सिमिलरली टू फाइंड नेक्स्ट नंबर ऑफ ऑड डेज इन अ 400 इयर्स. पहिल्या 400 वर्षामध्ये पहा 5 into 4 plus 1. Here 5 add plus 1 because 400 divided by 400. It is a leap year. To add 1. 504 plus 1 is equal to 20 plus 1 is equal to 21. 21 divided by 7. Remainder is 0. There is no odd days in a first 400 years. पहा पहिल्या 400 वर्षामध्ये आता 400 शतक वर्ष आहे, याला आपल्याला 4 ने भाग द्यायचा नाही तर 400 ने भाग द्यायचा आहे. तो भाग जातो म्हणून या ठिकाणी एक लीप वर्ष वाढलेला आहे आणि म्हणून 5 into 4 plus 1 यांची बेरीज येते 21. 21 ला जर 7 ने भाग दिला तर बाकी 0 उरते, म्हणजे पहिल्या 400 वर्षामध्ये लीव ऑड डेज 0 असतात. तर 400च्या पट्टीमध्ये जर आपण वर्ष घेतले, नंबर ऑफ ऑड डेज इन 800 इयर्स. 800 पहिल्या 800 वर्षामध्ये नंबर ऑफ ऑड डेज 0च येणार आहेत, कारण 5 into 8 plus 2. 400 पहिलं लीप वर्ष आहे, शतक वर्ष. 400च्या पट्टीमध्ये 800 येतात, परत पुढे 1200 येतात. या पद्धतीने एक एक दिवस वाढत जाईल. म्हणजे पहिल्या 800 वर्षामध्ये 400 एक लीप वर्ष आणि 800 एक लीप वर्ष येतं. 5 into 8 40 plus 2 is equal to 42. 42 divided by 7, remainder is 0. That is number of odd days 0. म्हणजे 400च्या पट्टीमध्ये पहिले 400 वर्ष, पहिले 800 वर्ष यांच्यामध्ये काय येतात, नंबर ऑफ ऑड डेज 0 येतात. नोट, each one of 800, 1200, 1600, the 2000 year has 0 odd days. म्हणजे 400च्या पट्टीमध्ये येणारे ज्या वर्ष आहेत, शतक वर्ष आहेत, त्यामध्ये नंबर ऑफ ऑड डेज 0 येतात. म्हणजे अशा पद्धतीने जेवढे पहिली वर्षाची संख्या आहे त्यामध्ये तुम्हाला ऑड डेज काढता येतात. सोपं आहे, फक्त लक्षात ठेवायचंय नंबर ऑफ फर्स्ट 100 इयर्स कंटेन 5 ऑड डेज. तुम्ही एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला पुढील कितीही वर्ष दिले असतील तर त्या वर्षामध्ये येणारे नंबर ऑफ ऑड डेज काढता येतात. आणि हे एक लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ ऑड डेज इन अ 400 इयर्स. पहिल्या 400 वर्षामध्ये 0 ऑड डे येतात. 400च्या पटीमध्ये येणारे शतक वर्ष जे आहेत त्यामध्ये सुद्धा ऑड डेज 0 येतात. ह्या दोघ गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याला पुढील प्रॉब्लेम सोडवणे सोपे जाते. राईट डाऊन. आणखी आकांक्षा आयर 3, प्रणव वाघ 3, गुड. आणखी यशमाळी 3, गुड. हे लिहून घ्या, लिहिता लिहिता मला आन्सर सांगा. भाग्यश्री 3, रेणुका 3, गुड. 3 आन्सर बरोबर आहे, कारण का 9 into 5 45. 45 डिवाइड बाय 7. 7 6 जा 42. 45 minus 42, remainder is a 3. 3 is a number of odd day in a first 900 years. Good. म्हणजे अशा पद्धतीने पहिल्या एकूण किती वर्ष आहेत त्या वर्षामधील नंबर ऑफ ऑड डेज काढता येतात. टोटल days from 1st January to 15 August is total number of days 227. 227 divided by 7. Their quotient is 32 and remainder is a 3. Therefore, number of days from 1st January to 15 August 1947, the 3. Number of odd days is equal to 3 days from 1st January 1947 to 15 August 1947. Total number of odd days in first 1946 contain 2 odd days and
Period from 1st January to 15 August 1947 contain 3 odd days. 2 plus 3 is equal to 5 number of odd days. Up to 15 August 1947. Here regular fifth day in a week is Friday. आठवड्यामध्ये 5व्या नंबरला शुक्रवार येतो. Hence the day to the week in a 15 August 1947 is a Friday. अशा पद्धतीने 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता. हा वार तुम्हाला काढता येतो. Write down. Next problem. What was the day of the week on 20th June 1837? 20 जून 1837 ला कोणता वार होता? First given date and year is 20th June 1837. प्रथम 20 जून 1837 मध्ये first 1836 year and next period from 1 January 1837 to 20 June 1837. 20 जून 1837 पर्यंत पहिले 1836 वर्ष आणि त्या पुढचा कालावधी म्हणजे 1 जानेवारी 1837 ते 20 जून 1837 हा कालखंड महत्वाचा आहे. फर्स्ट टू फाइंड the number of odd days in a first 1836. प्रथम आपण 1836 वर्षामध्ये किती नंबर ऑफ ऑड डेज येतात ते काढूया. 1836 is equal to 1600 plus 200 plus 36 is equal to 1836. आपण 1836 ला 1600 अधिक 200 अधिक 36 यांची बेरीज 1836 येते. Number of odd day in a first 1600 is equal to 0. Number of odd days in a first 200 years 5 into 10, 10 divided by 7. Number of odd days is 3. And in a first 36 year contain 9 leap years and 27 ordinary years. 9 into 2 plus 27 into 1. 9 to the 18 plus 27 is equal to 45. 45 divided by 7. Remainder is a 3. Number of odd day is a 3. Total odd days 3 plus 3 is equal to 6. Therefore, odd days in 1936 year is a 6 days. पहिल्या 1936 वर्षामध्ये 6 odd days येतात. Number of odd day in a period from 1st January 1837 to 20 June 1837. आता आपण 1 जानेवारी 1837 ते 20 जून 1837 या कालावधीमध्ये नंबर ऑफ ऑड डेज काढूया. जानेवारी कंटेन 31 days plus February contain 28 days plus March contain 31 days, April contain 30 days, May contain 31 days, and June contain up to 20 June is a 20 number of days. Total days from 1st January to 20 June 171 divided by 7. Then we get remainder is a 3. Number of odd days from 1st January 1837 to 20 June 1837 is a 3 days. Means number of odd day is a 4. 5, 3. Here is a 3. Total odd days 3 plus 6 is equal to 9. Number of odd days in a first 1836 year is a 6 odd days, and number of odd days from 1st January 1837 to 20 June 1837 is a 3. 3 plus 6 is equal to 9. 9 divided by 7. Remainder is a 2. Number of 2 odd days. Means regular second day in a week is a Tuesday.
The day to the week on 20 June 1837 is a Tuesday. आणि म्हणून 20 जून 1837 ला मंगळवार होता. अशा पद्धतीने आपल्याला कोणतंही इसवी सन दिलं आणि डेट दिली असता त्या दिवशी कोणता वार येतो तो काढता येतो. राईट डाऊन. Homework. First problem for homework. What was the day of the week on 26 January 1950? 26 जानेवारी 1950 ला कोणता वार होता? And second problem for homework. What was the day of the week on 2nd October 1830? 2 ऑक्टोबर 1830 ला कोणता वार होता? Every student solve this homework. Write down.